नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. पोलीस पाटील भरती 2026 चालू घडामोडी भाग 16 मधले जे काही 15 प्रश्न आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. मित्रांनो, ज्यांना आपलं ई बुक घ्यायचं आहे किंवा ज्यांना आपली बॅच परचेस करायची आहे, त्यांनी माझा हा जो नंबर आहे 9730613237 या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे. आता हिंगोली पोलीस पाटील पदाचे जे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे 8 दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही केवळ प्रश्न उत्तर एवढाच अभ्यास करायचा आहे. बाकीचे थेरॉटिकल पुस्तक कोणतंही वाचायचं नाही. आपण दिलेले सगळे प्रश्न करून जावा. तुम्हाला कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही. आणि या 8 दिवसामध्ये फक्त तुम्हाला गणित बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने करायचं आहे. जे आपण बॅचमध्ये 16 व्हिडिओ तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत आणि आपली जी प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने करायची आहे. अजून आपल्याकडे 8 दिवस आहेत. या 8 दिवसामध्ये आपण चांगल्या पद्धतीने जे काही गणितामध्ये अत्यावश्यक व्हिडिओ आहेत, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. तर जास्त वेळ न लावता आपण आता या ठिकाणी या 15 प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, भारतातील पहिल्या हिंदी माध्यमातील एमबीबीएस कॉलेजची स्थापना खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आली? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. आता तुम्ही मला सांगायचं आहे की मध्य प्रदेशमधील कोणत्या ठिकाणी हे जे हिंदी माध्यमातलं एमबीबीएस कॉलेज आहे, ते कोणत्या ठिकाणी आहे मध्य प्रदेशमध्ये हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगायचं आहे. बघा, 2025 या वर्षात संत ज्ञानेश्वर महाराजांची कितवी जयंती साजरी झाली? 749वी, 750वी, 751वी, 752वी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 750वी. तर मित्रांनो, IMP आहे. संत ज्ञानेश्वरांच्या वरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कारण 750वी जयंती या ठिकाणी साजरी झालेली आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांचा जन्म, त्यांनी जे काही लिहिलेलं साहित्य आहे ते, त्यानंतर त्यांची समाधी वगैरे या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यांनी जे लिहिलेले ग्रंथ आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? शाहरुख खान, अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन, नाना पाटेकर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शाहरुख खान. प्रश्न क्रमांक 4 बघा, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटास मिळाला? राजा हरिश्चंद्र, प्रकाश बाबा आमटे, बाई पण भारी देवा आणि श्यामची आई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, श्यामची आई. त्यानंतर बघा, संजय सिंघल अशा पद्धतीने हे नाव पाहिजे, लक्षात ठेवा. हे सशस्त्र सीमा बल या ठिकाणी दुरुस्त करून घ्या. सशस्त्र सीमा बल म्हणजे SSB थोडक्यात. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर SSB चे कितवे महासंचालक बनलेले आहेत? 23वे, 24वे, 25वे, 26वे. तर 5व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 26वे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, दिव्यदृष्टी भारतीय सैन्य दलाचा सराव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला? आसाम, मेघालय, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश. तर 6चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिक्कीम. प्रश्न क्रमांक 7, भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे प्रमुख कोण आहेत? व्ही नारायणन, डी नारायणन, के नारायणन, एम नारायणन. तर याचं योग्य उत्तर आहे व्ही नारायणन. आता तुम्ही हे इस्रोचे प्रमुख नेमके कितवे आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा, हर घर फायबर हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या राज्याने राबवला? महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गोवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, 2025चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्राप्त झाला? भीमराव पांचाळे, सुरेश करमाळे, विठ्ठलराव जाधव, भगवानराव कळमकर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भीमराव पांचाळे. प्रश्न क्रमांक 10 बघा, AI प्रणालीचा वापर करणारे वडधामना हे नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. वडधामना हे अंगणवाडी केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? सोलापूर, नागपूर, सिंधुदुर्ग, सातारा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नागपूर. त्यानंतर बघा, 2025 मध्ये मुंबईमध्ये पार पडलेल्या प्रो गोविंद स्पर्धेचा ब्रँड अँबॅसेडर कोण? क्रिस गेल, युवराज सिंग, रोहित शर्मा, विराट कोहली. आता मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि जिल्हा परिषद निवडणूक झाली की सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती या ठिकाणी
तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे गाफील राहू नका. अभ्यास चांगल्या पद्धतीने करा. ह्या 1 महिन्यामध्ये तुमची परीक्षा होऊन तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे. पुढच्या महिन्यात सर्व जिल्ह्यांचे पोलीस पाटील आपल्या आपल्या पदावरती विराजमान झालेले तुम्हाला दिसून येतील. त्याचबरोबर बीडची जी परीक्षा आहे, त्यांच्यासाठी अजून 21 दिवस या ठिकाणी आहेत. तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. ज्या विद्यार्थ्यांनी आपलं बुक घेतलं नसेल, बुक घ्या. ज्यांना बॅच घ्यायची आहे, त्यांनी बॅच सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. तर बघा 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ख्रिस गेल. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणत्या दिवसापासून भारतीय टपाल विभागाने रजिस्टर पोस्ट सेवा बंद केली? 1 सप्टेंबर 2023, 1 सप्टेंबर 2024, 1 सप्टेंबर 2025 आणि 1 सप्टेंबर 2026. तर 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1 सप्टेंबर 2025. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 ICMR ने तयार केलेली भारतातील पहिली स्वदेशी मलेरिया विरुद्धची लस कोणती? तयार कोणी केलेली आहे लक्षात ठेवा ICMR आणि पहिली स्वदेशी लस आहे आणि कोणत्या रोगाच्या विरुद्ध आहे तर मलेरियाच्या. तर बघा ऍड फॉल्सी वॅक्स, ऍड फॉल्सी मॅक्स, ऍड फॉल्सी पॅक्स, ऍड फॉल्सी टॅक्स. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऍड फॉल्सी वॅक्स. प्रश्न क्रमांक 14 सर्वोच्च न्यायालयाने हात रिक्षावर बंदी घातलेली माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. पण महाराष्ट्रामध्ये माथेरान हे जे थंड हवेचे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे ते तुम्ही सांगायचं आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्यानंतर बघा 15वा आणि शेवटचा प्रश्न आहे. भारतीय महिलांसाठी ही फिफाने पाहिजे. फिफाने भारतात कोणत्या ठिकाणी प्रतिभा अकॅडमी सुरू केली? नाव काय आहे? प्रतिभा अकॅडमी. आणि कुणी सुरू केलेलं आहे तर फिफाने. कोणत्या देशामध्ये? भारतामध्ये. आणि कोणासाठी आहे? तर भारतीय महिलांसाठी आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पर्याय आहेत कोलकाता, राजस्थान, हैदराबाद आणि नवी दिल्ली. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हैदराबाद या ठिकाणी ही जी प्रतिभा अकॅडमी आहे ती सुरू केलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे जे 15 प्रश्न आहेत ते 15 प्रश्न बघितलेले आहेत. तुमचे पेपर होईपर्यंत जवळजवळ सर्व जिल्ह्यांचे पोलीस पाटील पदांची भरती होत नाही तोपर्यंत हे चालू घडामोडी सुरू राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि कुणीही अपील राहू नका. तुम्हाला जर काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता किंवा हा जो माझा नंबर आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुमच्या शंका विचारू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही जॉईन करा. तिथं तुम्हाला इत्थंभूत माहिती या ठिकाणी मिळून जाईल. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.